आज पुलवामा मध्ये हजारो किलो आरडीएक्स कुठून आलं? आज पहलगाम मध्ये दहशतवादी AK-47 घेऊन कुठून घुसले? याचा शोध या सरकारने लावू शकलेले नाहीये. मात्र सोनम वांगचुक हे चायनीज एजंट आहेत, या भक्तांनी बरोबर शोध लावला. म्हणजे देशाच्या इंटेलिजन्सचा किती मोठा हे फेल्युअर आहे. ते म्हणतात त्या दिल्लीमध्ये आंदोलन करणारे हे विद्यार्थी दहशतवादी आहेत. मी म्हणतो होय, ते दहशतवादी आहेत. मग तुमचा गृहमंत्री काय झोपलेला आहे का? देशाच्या राजधानीमध्ये जर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तिथं दहशतवादी जर जमा झाले असतील तर सर्वात प्रथम अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्री म्हणून जबाबदारी घेऊन आणि जर ते दहशतवादी नसतील तर मग ते विद्यार्थी आहेत, ते नीटचे विद्यार्थी आहेत, त्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत हे सांगून तुम्ही नाक घासून त्यांना दहशतवादी म्हणाले म्हणून तुम्ही लोकांची माफी मागितली पाहिजे. आणि ते शिक्षणासाठी आणि एज्युकेशन सिस्टम बदलण्याकरिता त्या ठिकाणी आंदोलन करतायत म्हणून त्या नालायक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे.